नमस्कार मंडळी, मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत छोले मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे, अगदी सोपी। आणि बटुरे केलेत। बटुरे म्हणता येणार नाही, मी रोटी केली त्याची, कारण की मला बटुरे नको होतं, तेलकट नको होतं, म्हणून मी त्याची रोटी करून घेतली। सगळ्यात आधी मी काबुली चणे रात्रभर भिजत घातलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलं त्याला मी, आणि 1.5 ग्लास पाणी आणि 2 खडे मसाले ऍड केले। फक्त दालचिनी, लवंग, तेजपत्ता म्हणते, लवंग वगैरे सगळं, वेलची वगैरे 2 ऍड केले। 8 ते 9 सुट्ट्या करून घेतल्या, छान शिजलं होतं ते। मसाल्यांमध्ये फक्त मी कांदा, टोमॅटो, आलं लसूणचं पेस्ट घेतलंय, बाकी काहीच नाही वापरलंय, फक्त आलं लसूण आणि कांदा टोमॅटो। 3 कांदे, 2 टोमॅटो आणि 1 आलं लसूणची 1 पॅकेट असं फक्त वापरलेलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर ऍड केली त्यामध्ये। बघू शकता इथं छोले छान शिजले होते। तर मसाल्यांमध्ये हे फोडणीसाठी मी फक्त जिरा आणि हिंगाचा वापर केलाय, बाकी काहीच नाही। छान फोडणी देऊन घेतली मसाल्यांमध्ये, मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं। मसाल्यांमध्ये फक्त मी हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला नंतर ऍड केला मी। अप्रतिम झालं होतं। तुम्ही पण ह्या सोप्या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही आवडेल। काही नाही, जास्त मसाला वगैरे काही नाही, सुटसुटीत आपलं छान असं साधं सिंपल, खूप छान झालं होतं। थोडंसं मी छोले मसाला ऍड केलाय आणि ते सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं मसाला छानपैकी, आणि त्याच्यानंतर शिजवलेले मी छोले ऍड केले। थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं पहिल्यांदा मसाल्याला, नंतर मी छोले ऍड करून घेतले। खूप छान झालं होतं। तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हालाही आवडेल। साधं सिंपल आणि सोपं, इतकं पण मसालेदार नाही, काही नाही, सुटसुटीत आपलं। त्याच्यानंतर मी 5 ते 7 नाही, बरोबर 10 मिनिटं तरी मी छान असं शिजवून घेतलं त्याला। परत एकदा गॅस बंद करून मी कोथिंबीर ऍड केली वरती त्याच्या। गॅस बंद करून करायचं, कारण की कोथिंबीर काळी पडते। गॅस बंद करून कोथिंबीर ऍड केली। मसाला म्हणजे रोटीसाठी फक्त मी इथे 1 वाटी हे घेतलं गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा घेतला, 1 चमचा ओवा घेतला, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी कोथिंबीर आणि 2 बटाटा घेतलाय मी, उकडलेले बटाटे घेतले, खूप छान चव येते, आणि अर्धी वाटी दही। हे सगळे जिन्नस आहे ह्या रोटीसाठीचे। छान असं गोळा तयार करून घेतला, तेल छान लावून घेतलं त्याला, आणि म्हणता मी 2 तास तरी भिजत घातलं होतं त्याला। अप्रतिम झालं होतं। तुम्ही पण एकदा करून बघा। छानपैकी मी त्याला बटरमध्ये भाजून घेतलं त्या रोटीला, खूप छान लागत होतं। तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा। कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा। असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर द वॉचिंग। असंच माझे व्हिडिओ बघत राहावा, कमेंट करा, शेअर करा, आणि कशी वाटली माझी रेसिपी ही नक्की सांगा, सबस्क्राईब करा नक्की। थँक्यू फॉर द वॉचिंग।